नमस्कार विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, मागच्या व्हिडिओ प्रेझेंटेशनमध्ये आपण संस्कृत काव्याच्या व्याख्येचा आपण विचार केलेला होता। संस्कृत काव्याच्या व्याख्यालाच पौवर्त्यांनी केलेल्या व्याख्या असे म्हणतात आणि त्यालाच भारतीयांच्या व्याख्या असे म्हणतात। मागच्या व्हिडिओ प्रेझेंटेशनमध्ये आपण संस्कृत काव्याच्या एकूण 10 व्याख्या पाहिलेल्या आहेत आणि त्या व्याख्या फार महत्त्वाच्या व्याख्या आहेत। त्या व्याख्यांचा प्रत्येकाने अभ्यास करणं गरजेचं आहे। या संस्कृत काव्याच्या व्याख्यावरच याच प्रकारामध्ये पुढे एक फार महत्त्वाचा घटक आहे आणि या व्याख्या त्या घटकामध्ये फार कामी येणार आहेत। विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये बऱ्याच वेळेस वेगवेगळे प्रश्न पडतात आणि म्हणून हे प्रकरण फार महत्त्वाचं प्रकरण आहे। या प्रकरणाकडे कोणत्याही विद्यार्थ्यांनी दुर्लक्ष करू नये अशी सर्वांना मी विनंती करतो। आजच्या व्हिडिओ प्रेझेंटेशनमध्ये आपण पाश्चात्य काव्यांच्या व्याख्याचा विचार करणार आहोत। पाश्चात्यांनी केलेल्या काव्यांच्या व्याख्या त्यालाच आधुनिकांनी केलेल्या काव्याच्या व्याख्या असे म्हणतात आणि त्यालाच इंग्रजी अभ्यासकांनी केलेल्या काव्यांच्या व्याख्या असे म्हणतात, कारण या घटकाला अशी वेगवेगळी नावं आहेत। कारण प्रथम वर्ष द्वितीय वर्षाला असे प्रश्न सरळ परीक्षेमध्ये येतात, परंतु BA थर्ड इयरला साहित्याच्या अभ्यासपत्रिकेमध्ये प्रश्न हे असे फिरून येतात, असं गुगली टाकणारे प्रश्न असतात। म्हणून प्रत्येक घटकाला जे काही पर्यायी शब्द आहेत, पर्यायी नाव आहेत, ते माहीत असणं गरजेचं आहे। म्हणून मी तुम्हाला पुन्हा सांगतो मुलांनो, आज आपण पाश्चात्याच्या काव्यांचा विचार करणार आहोत। संस्कृत अभ्यासकांनी किंवा पौरात्य अभ्यासकांनी किंवा भारतीय अभ्यासकांनी ज्या काव्याच्या व्याख्या केलेल्या आहेत त्याचप्रमाणे पाश्चात्य विचारवंतांनी सुद्धा काव्याच्या व्याख्या केलेल्या आहेत। पाश्चात्य म्हणजे मुलांनो भारतीय आणि संस्कृत आणि पौरात्य म्हणजे आपल्या देशातले अभ्यासकांनी केलेल्या काव्याच्या व्याख्या आणि पाश्चात्य इंग्रजी आधुनिक म्हणजे बाहेरच्या देशातल्या अभ्यासकांनी काव्याच्या केलेल्या व्याख्या। तर अमेरिका आहे, जपान आहे, रशिया आहे, दुसऱ्या देशात सुद्धा साहित्य आहे, वाङ्मय आहे। तिथले साहित्यमीमांसक काव्याकडे वाङ्मयाकडे कसं पाहतात, त्यांची व्याख्या कसं करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांचा आपण आज विचार करणार आहोत। आणि मागच्या व्हिडिओ प्रेझेंटेशनमध्ये संस्कृत काव्याच्या व्याख्यामध्ये सुद्धा काही काव्याची लक्षणे दडलेली आहेत। अलंकार आहे, वक्रोक्ती आहे, रीती आहे, ध्वनी आहे, रस आहे, अशा प्रकारची वेगवेगळी लक्षणे मागच्या व्हिडिओ प्रेझेंटेशनच्या व्याख्यामध्ये संस्कृत काव्याच्या व्याख्यामध्ये दडलेली होती। आणि आज आपण पाश्चात्य काव्याच्या व्याख्यांचा विचार करणार आहोत। यामध्ये सुद्धा काही लक्षणं दडलेली आहेत मुलांनो, आणि त्या व्याख्यामध्ये ही लक्षणे आहेत, त्याचा आज विचार करणार आहोत। आणि अशा प्रकारच्या वेगवेगळ्या अभ्यासकांनी यामध्ये व्याख्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि यामधला पहिला जो अभ्यासक आहे जॉन्सन, या व्हिडिओ प्रेझेंटेशनमध्ये आहे, PPTमध्ये आहे, जॉन्सन नावाचा अभ्यासक। तो पाश्चात्याची व्याख्या कशा पद्धतीने करतो पहा। जॉन्सन काय म्हणतो पहा, पोएट्री इज मेट्रिकल कॉम्पोजिशन। हे सगळे बाहेरच्या देशातले अभ्यासक असल्यामुळे ते सगळी व्याख्या इंग्रजीमध्ये केलेली आहेत। जॉन्सन म्हणतात पोएट्री इज मेट्रिकल कॉम्पोजिशन, काव्य म्हणजे वृत्तबद्ध लेखन। काव्य म्हणजे वृत्तबद्ध लेखन। आपण 8वी 9वी 10वीला वृत्त हा व्याकरणाचा प्रकार पाहिलेला आहे। सगळं काही वृत्तबद्ध असतं। मंदारमाला, वक्रोक्ती, दिंडी, अक्षर गणव्रत, कारण ते एक सूत्र असतं।
आणि ते मात्रा, गण, वर्त, लघु, गुरु ही अशा प्रकारची रचना त्या वृत्तबद्धामध्ये असते. मी कसंही पाल्लाळिक आघळपघळ काव्य लिहून चालत नाही. आणि काव्य म्हणजे वृत्तबद्ध लेखन, अशा पद्धतीचं लेखन जर असेल तर त्याला काय म्हटलं पाहिजे, काव्य म्हटलं पाहिजे, असं पाश्चात्य अभ्यासक जॉन्सन यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतरचे दुसरे अभ्यासक आहेत एडगर ॲलन पो. तर ते काय म्हणतात पहा, ते म्हणतात पोएट्री इज द रिदमिक क्रिएशन ऑफ ब्युटी. पोएट्री इज द रिदमिक क्रिएशन ऑफ ब्युटी. काव्य म्हणजे सौंदर्याची लयबद्ध निर्मिती. काव्य म्हणजे सौंदर्याची लयबद्ध निर्मिती. साहित्यामध्ये, वाङ्मयामध्ये लय असतो, ताल असतो, नाद असतो. आणि अशा प्रकारची रचना जर निर्माण झाली तर ते साहित्य, वाङ्मय वाचल्यानंतर आपल्या मनाला आनंद मिळतं. ऐकल्यानंतर सौंदर्याचा आनंद आपल्याला द्विगुणित होत असतो मुलांनो. सौंदर्य निर्माण वाचल्यानंतर लगेच सौंदर्याची निर्मिती होत असते. आणि असं कसंही आपण जर एखाद्या साहित्यिकांनी मांडण्याचा जर प्रयत्न केला तर यातून सौंदर्य निर्मिती होत नाही. आता पहा, पोएट्री रिदमिक क्रिएशन ऑफ ब्युटी. आता इंग्रजीमध्ये आपण बरंच साहित्य पाहतो, तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे. असे बऱ्याच कविता आहेत, पोएम आहेत की त्या रिदमिक पद्धतीने लिहिलेल्या आहेत. रिदीमध्ये शेवटी एमक येतात. काय सांगतं त्या उदाहरण, इटिंग शुगर नो पप्पा, टेलिंग लाईज नो पप्पा, ओपन युअर माउथ हा हा हा. ही अशा प्रकारची रिदमिक मांडणी जर इंग्रजी साहित्यामध्ये निश्चितपणे आलेली असते. आणि हे साहित्य ऐकल्यानंतर पाहिल्यातून यातून सौंदर्य निर्माण होतं, आपल्या मनाला सुद्धा आनंद निर्माण होतो. आणि अशा प्रकारची रचना जर असेल ही लयबद्धता ही सर्वांनाच ऐकावीशी वाटते, पाहावीशी वाटते. आणि म्हणूनच ही अशी रचना इंग्रजी साहित्यामध्ये असणं आवश्यक आहे. आपण पहिल्या वाक्यामध्ये वृत्तबद्धता हे एक निकष आहे काव्याचं, इंग्रजी तत्व आहे, वैशिष्ट्य आहे. आणि त्या दुसऱ्या एडगर ॲलन पोच्या व्याख्येमध्ये लयबद्धता हे सुद्धा एक विशेष आपल्याला जाणवतं. त्यानंतरचे अभ्यासक आहेत कार्लाइल नावाचे अभ्यासक. कार्लाइल म्हणतात पोएट्री इज अ म्युझिकल थॉट. पोएट्री इज म्युझिकल थॉट. काव्य म्हणजे संगीतमय विचार. पहा, एखाद्या कवितेला, एखाद्या अभंगाला, एखाद्या भावगीताला, एखाद्या कवितेला जर संगीताची जर जोड जर दिली तर ती रचना अधिक आपल्याला उंचीवर गेले दिसते. आपण बरेच वेळ सकाळी सकाळी भक्तिगीत ऐकतो, भजन ऐकतो, अभंग ऐकतो. आणि म्हणूनच कार्लाइल या अभ्यासकांनी जी व्याख्या केलेली आहे ती व्याख्या तंतोतंत लागू पडते. पोएट्री इज अ म्युझिकल थॉट. काव्य म्हणजे संगीतमय विचार. हे अशा प्रकारची जी संगीत वाङ्मयाला जे संगीताची जोड दिली आणि अशा प्रकारची जोड दिलं साहित्य. बरेच जण मोबाईलवर गाणे लावून, इयरफोन लावून, हेडफोन ऐकतात. त्यातून एक आनंद, त्यातून एक विरंगुळा, त्यातून एक म्हणजे उल्हास, एक आनंदीमय अशा प्रकारचं वातावरण माणसाला निर्माण करण्याचं काम, ऊर्जा देण्याचं काम इंग्रजी साहित्य सुद्धा करतं. पण आपण ऐकत नाही, तो भाग वेगळा. पण या अशा इंग्रजी साहित्यामध्ये, पाश्चिमात्य साहित्यामध्ये पहा, आणि इंग्रजी अभ्यासक आधुनिक साहित्यामध्ये अशा प्रकारच्या लक्षणांचा समावेश झालेला आहे. आणि म्हणूनच आपण अशा पद्धतीचा विचार करणार आहोत मुलांनो. त्यानंतरचे अभ्यासक आहेत हॅझलिट नावाचे अभ्यासक आहेत. हॅझलिट काय म्हणतात पहा, हॅझलिट म्हणतात पोएट्री इज द लँग्वेज ऑफ द इमॅजिनेशन अँड पॅशन्स. काव्य म्हणजे कल्पना आणि विकार यांची भाषा होय. काव्य म्हटल्यानंतर, साहित्य म्हटल्यानंतर कल्पना निश्चितपणे येते मुलांनो. आणि कल्पनेच्या माध्यमातूनच कवितेची निर्मिती होत असते. कल्पनेशिवाय तर कविता निर्माण होऊ शकत नाही. एखादी छोटी घटना असते, पण त्या छोट्या घटनेला कल्पनेचं वलय देऊन, कल्पनेचे झालर तयार करून, त्या एखाद्या गोष्टीला कल्पनागुंठित रचनाची संरचना निर्माण करून त्यातून कविता निर्माण होत असते मुलांनो. तसं इंग्रजी सुद्धा आहे. आणि म्हणून काव्य म्हणजे कल्पना आणि विकार यांची भाषा होय. विकार म्हणजे काय? बदल. कल्पनेच्या माध्यमातून आपण
त्या रचनेला, त्या घटनेला, त्या प्रसंगाला एक वेगळ्या पद्धतीची एक संरचना तयार करून काव्याची निर्मिती होत असते. आणि अशी व्याख्या हॅझलिट नावाच्या अभ्यासकाने केलेली आहे. त्यानंतरची केबल नावाचे अभ्यासक आहेत. मुलांना ही नावं आपल्याला नवीन आहेत, अपरिचित आहेत, कारण हे बाहेरच्या देशातले अभ्यासक असल्यामुळे नावं वेगळी आहेत. केबल नावाचे अभ्यासक आहेत. ते म्हणतात पोएट्री इज द व्हेंट फॉर ओव्हरचार्ज्ड फिलिंग ऑफ अ फुल इमॅजिनेशन. ओव्हरचार्ज्ड म्हणजे उचंबळून येणे, उचंबळून येणाऱ्या भावना अथवा उत्फुल्ल कल्पना यांना मिळाली वाट म्हणजे काव्य आहे. मुलांनो, साहित्य, काव्य, कविता ही अशी सहज होत नसते मुलांनो. असं एखादा पेला भरल्यानंतर ओव्हरफ्लो होतो, आपण भरून व्हायला लागतो. आणि आकाशातून जमिनीमध्ये पाऊस पडल्यानंतर, पाऊस पडत पडत जमिनीमध्ये पाऊस मुरतो आणि मुरल्यानंतर हळूहळू हळूहळू हळू जमिनीतून झरी व्हायला लागतात. तसंच माणसाचं आहे मुलांनो. कविता, साहित्य उगीच व्यक्तीच्या हातून जन्माला येत नाही, कारण वाचन करावं लागतं. वाचन करून 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 आपलं मन, आपलं हृदय फुल्ल भरावं लागतं. आणि नंतर आपलं हळूहळू हळूहळू तुम्ही जर नाही जरी म्हणलात तर तुमच्या मनातून, तुमच्या हृदयातून काव्याचे शब्द साहित्याची निर्मिती करायला लागतात मुलांनो. तसंच आहे उचंबळून येणाऱ्या भावना अथवा उत्फुल्ल. कधी कधी आपल्या मनाला दुःख झालं की आपण रडू नको जरी म्हटलं तरी आपण थांबत नाही. असं दम दाटून रडायला लागतो आपण, कारण आपल्या भावना आवरत नाही ना. तसंच साहित्य असं आहे मुलांनो. अगोदर आपल्या सभोवतालचं जग सताड डोळ्यानं उघडं पाहावं लागतं, नजरेमध्ये आपल्या मिटून घ्यावं लागतं, मग कुठेतरी आपल्याला कविते निर्मिती होत असते. आणि आपला प्रश्न पडतो, ही माणसं कशा पद्धतीने साहित्य लिहितात, कविता कशा तयार करतात? या पद्धतीने करतात म्हणून सगळं अगोदर जग पाहून घेतात, वेगवेगळे साहित्य, वेगवेगळे वाङ्मय वाचून घेतात, आकलन करतात, परीक्षण करून घेतात, समजून घेतात, मग लिहायला लागतात. आपण जरी म्हटलं अरे लिहू नकोस म्हणून, तो थांबणार नाही. त्याचं मन इतकं अथांग अशा सागरासारखं भरलेलं आहे आणि ते व्हायला लागलं, फ्लो व्हायला लागलाय, ओव्हरफ्लो व्हायला लागलाय, उचंबळ व्हायला लागलाय. आणि तेव्हा साहित्याची निर्मिती चांगल्या पद्धतीने होत असते मुलांनो. त्यानंतरचे अभ्यासक आहेत रस्किन नावाचे अभ्यासक आहेत. रस्किन म्हणतात द सजेशन बाय द इमॅजिनेशन ऑफ नोबल ग्राउंड्स फॉर द नोबल इमोशन्स. कल्पनेच्या साह्याने उदात्त भावनांची उच्च पातळीवर झालेली सूचक अभिव्यक्ती म्हणजे काव्य होय. म्हणून याचा अर्थ साहित्यामध्ये कल्पना महत्त्वाची आहे आणि कल्पनेच्या साह्यानेच उच्च पातळीवर, कल्पनेच्या साह्याने उदात्त भावनांची उच्च पातळीवर झालेली सूचक अभिव्यक्ती म्हणजे काव्य होय. साहित्य निर्माण करण्यासाठी कल्पना ही फार महत्त्वाची आहे मुलांनो. तुम्ही आता कशा कल्पना करता? तुमच्याकडे सुद्धा कल्पना शक्ती आहे, तुमच्याकडे सुद्धा इमॅजिनेटिव्ह पॉवर आहे, नाही असं नाही. पण ती इमॅजिनेटिव्ह पॉवर आपण इमॅजिनेशन कसं करतो, त्या कल्पनेचा वापर चांगल्या कल्पना आपण विचार करण्याचा प्रयत्न करतो का वाईट कल्पना आपण आपल्या मनामध्ये आणतो, ते आपल्यावर अवलंबून आहे. आपल्या मनामध्ये ज्या काही कल्पना निर्माण होतात, आपण ज्या काही कल्पनेच्या बाबतीत विचार करतो, त्याचा उपयोग, त्याचा विनियोग साहित्याच्या माध्यमातून जर केला तर चांगलं दर्जेदार अशा प्रकारच्या साहित्याची निर्मिती होऊ शकते. आणि ती हळूहळू उच्च पातळीवर घेऊन गेली पाहिजे मुलांना. आपल्या कल्पना म्हणजे काय, अशा न कल्पना केलेल्या बऱ्या असतात मुलांना. तशा कल्पना करायच्या, चांगल्या कल्पना करायच्या. मग चांगल्या कल्पना कधी तयार होतात? चांगलं वाचलं पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे, चांगल्याच्या सहवासात राहिलं पाहिजे, चांगला मग निश्चितपणे सहज. तुकाराम महाराज आपल्याकडे एक सुविचार, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्ये कानी पडो. ही जे आपला जो मराठी सुविचार आहे, हा सुविचार अगदी तंतोतंत या ठिकाणी लागू पडतो. मग सुसंगती सदा घडो, चांगल्या माणसाचा सहवास फार महत्त्वाचा आहे. मग चांगल्या माणसासोबत चांगले विचार आपल्या कानावर पडतात. मग तो चांगलं काय बोलत आहे, काय लिहित आहे, मग त्याचं पण आपण सुद्धा लिहायला लागतो. म्हणजे अशा पद्धतीने उच्च पातळीवर झाली सूचक, मग आपण सुद्धा चांगलं अभिव्यक्त व्हायला लागतो, चांगलं लिहायला लागतो, चांगलं क्रिएशन करायला लागतो, क्रिएटिव्हिटी मांडायला लागतो. म्हणून अशा पद्धतीने सहवास सुद्धा फार महत्त्वाचा आहे. त्यानंतरचे वर्ड्सवर्थ नावाचे अभ्यासक आहेत.
वर्ड्सवर्थ. आता ही नावं तुम्ही एखाद्या इंग्रजी अभ्यासकाला जर विचारलात तर त्यांना सगळी माहिती आहे मुलांनो, कारण आपण मराठी भाषेचे विद्यार्थी असल्यामुळे आपल्या दृष्टीने हे नवीन आहेत, नवके आहेत. असले तरी ते इंग्रजीमध्ये यांचं खूप चांगलं वाङ्मय आहे, एक चांगले साहित्यिक आहे, चांगले लेखक आहेत इंग्रजीमध्ये. वर्ड्सवर्थ नावाचे अभ्यास म्हणतात, पोएट्री द स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग रिकलेक्टेड इन ट्रँक्वालिटी. अशा प्रकारची त्यांनी इंग्रजी व्याख्या केली आहे. मनाच्या जिवंत अवस्थेतील पुनर्स्मृत असा उत्कट भावनेचा उत्स्फूर्त उद्रेक म्हणजे काव्य आहे. आपल्या मनामध्ये आपलं मन किती जिवंत आहे का मेलेलं आहे, का निर्जीव आहे का सजीव आहे, आपण आपल्या मनाला कसं फुलवलेलं आहे, कसं ठेवलेलं आहे. आपण जर आपल्या मनाला चांगली हळूहळू चांगले जर खाद्य दिलं तर मन चांगलं प्रफुल्लित होईल, चांगलं डेव्हलप होईल, चांगलं विकसित होईल. आपण आपल्या मनाला जर काही जर विचाराचं खाद्य, वाचनाचं खाद्य आपण काही दिलंच नाही तर मन जिवंत राहील का? राहणारच नाही मुलांना. आणि म्हणून असा उत्कट भावनेचा उद्रेक, काव्य म्हणजे काय उद्रेक असतो मुलांना, असा भूकंप होतो, तसंच काव्य जन्माला येतं मुलांना. कारण लहर येते अचानकच, असं अचानकच डोक्यामध्ये विचार येतो आणि लगेच कविता सुचायला लागते. एखाद्या प्रसंगावर, एखाद्या या पेनावर सुद्धा कविता करता येते, खडूवर सुद्धा कविता करता येते मुलांना, भिंतीवर कविता करता येते. म्हणजे काव्य लिहिण्यासाठी, काव्य तयार करण्यासाठी साहित्यिकाला, कवीला कोणताच विषय वर्ज्य नसतो. आपण त्या घटनेकडे कसा विचार करतो आणि ती घटना कल्पनेच्या माध्यमातून कसं गुंफवतो, त्यातून साहित्याची निर्मिती होत असते मुलांनो. म्हणून काव्य म्हणजे काय, उत्कट भावनेचा सहज उद्रेक असतो मुलांनो. जसं एखादा भूकंप व्हावा आणि ज्वालामुखी सहज वर यावा, अशा प्रकारचा साहित्याची निर्मिती होत असते. आणि म्हणून कधी आणि केव्हा आणि कुठे ही कविता सुचेल हे अजिबात सांगता येत नाही. या पद्धतीनेच आहे. त्यानंतरचे अभ्यासक आहे कोर्टहुप नावाचे इंग्रजी अभ्यासक आहेत. आता ते काय म्हणतात पाहत आहेत. ते म्हणतात एक्सप्रेशन ऑफ इमॅजिनेटिव्ह थॉट अँड फिलिंग. एक्सप्रेशन ऑफ इमॅजिनेटिव्ह थॉट अँड फिलिंग, कल्पनाकल्पित विचार आणि भावना यांची अभिव्यक्ती म्हणजे काव्य होय. कल्पनाकल्पित विचार आणि भावना सुद्धा महत्त्वाची आहे. कारण साहित्यामध्ये कल्पना असते, भावना असतो, विचार असतो, बुद्धी असते, प्रतिभा असते, प्रतिका असतात, प्रतिमा, या सगळ्या गोष्टी असतात. म्हणून कल्पनाकल्पित विचार आणि भावना यांची अभिव्यक्ती म्हणजे काव्य होय. त्यानंतरचे अभ्यासक आहेत कोलरिज यांनी अतिशय सुंदर, अतिशय समर्पक अशा प्रकारची व्याख्या केली पाहिजे. द बेस्ट वर्ड इन द बेस्ट ऑर्डर. द बेस्ट वर्ड इन द बेस्ट ऑर्डर, उत्तम शब्दाची क्रमबद्ध रचना म्हणजे काव्य होय. मुलांनो, उत्तम शब्द, चांगले शब्द, कसदार शब्द, अर्थपूर्ण शब्द हे उगीच येत नसतात, ते मिळवावे लागतात, ते कमवावे लागतात. तेव्हाच, आणि नुसतं शब्दाला शब्द जोडून काव्याची निर्मिती होत नसते मुलांनो. उत्तम शब्दाची क्रमबद्ध रचना म्हणजे काव्य हे. शब्द हे आशयुक्त असले पाहिजे, अर्थयुक्त असले पाहिजे. त्यातून आपण जे काही लिहितो आणि ते लिहिण्यातून समोरच्या व्यक्तीला सुद्धा काहीतरी एक अर्थपूर्ण विचाराची मांडणी त्यातून त्याला व्यक्त झाली पाहिजे. अशा रचनेला कोलरिज यांनी व्याख्या केली, काव्य असं म्हटलेलं आहे. त्यानंतरचे अभ्यासक आहे मॅथ्यू अर्नोल्ड नावाचे अभ्यासक आहेत. ते म्हणतात पोएट्री इज द क्रिटिसिझम ऑफ लाईफ. काव्य म्हणजे जीवनावरचे भाष्य होय. काव्य, साहित्य, कविता यामध्ये काय असते, सगळं समाजाचं चित्रण असतं, समाजाचं प्रतिबिंब असतं. जो कोणी लिहिणार आहे तो समाजामध्ये राहतो, तो समाजाचा अविभाज्य घटक आहे. आणि तो समाजामध्ये राहत असल्यामुळे समाजाच्या बाहेर काय लिहिणार आहे, काय काहीच लिहू शकणार नाही. समाजातलं जगणं, वागणं, राहणं, संस्कृती, सगळं काही बोलणं, चालीरीती, रूढी, परंपरा त्यामध्ये साहित्यामध्ये सहजपणे येतात. आणि त्यालाच साहित्य, त्यालाच काव्य म्हणतात. मेकॉल नावाचे अभ्यासक आहे द आर्ट ऑफ इम्प्लॉईंग वर्ड्स इज सच अ मॅनर ॲज टू प्रोड्यूस इल्युजन. अशा प्रकारची त्यांनी व्याख्या केली. आभास उत्पन्न करणाऱ्या पद्धतीला त्यांनी काव्य असं, आभास, भास आणि आभास
असं काही साहित्य असतं की ते आपल्याला खरं सुद्धा वाटत नाही, पण ती कवीची कल्पना आहे. कवी कसा असतो पहा, जो न देखे रवी तो देखे कवी. जे सूर्याला दिसत नाही, जो सूर्य पाहू शकत नाही, तो कवी पाहतो. कशाच्या माध्यमातून? कल्पनेच्या माध्यमातून, विचाराच्या माध्यमातून, व्यासंगाच्या माध्यमातून, अभ्यासाच्या माध्यमातून. ही अशा प्रकारची निर्मिती, अशा प्रकारची जादू कवीच्या शब्दातून तयार होत असते. शेवटची व्याख्या आहे मुलांनो, मिल्टन नावाची व्याख्या आहे, अभ्यासक आहे, त्याची व्याख्या आहे, द आर्ट ऑफ युनिटिंग प्लेजर विथ ट्रूथ बाय कॉलिंग इमॅजिनेशन टू द हेल्प ऑफ रिजन. अशा प्रकारची त्यांनी व्याख्या केली आहे. विचारांच्या साह्याला, कल्पनेला बोलावून सत्य व आनंद याची सांगड घालण्याची कला म्हणजे काव्य होय. विचार तर प्रत्येकाला असतात मुलांनो, त्या विचाराला कल्पनेची जोड द्यावी लागते आणि त्यातूनच विचार म्हणजे काय? सत्य विचार असतो. आपण जे पाहतो, आपण जे करतो, आपल्या कृतीतून विचाराची निर्मिती होत असते. विचाराच्या जोडला कल्पनेची जर जोड दिली, त्यातून सत्य आणि आनंद निर्माण करणारं साहित्य निर्माण होऊ शकतं. अशा प्रकारच्या आपण 12 व्याख्या पाहिलेल्या आहेत. पाश्चात्य अभ्यासन केलं, त्याला इंग्रजी अभ्यास म्हणतात. आणि या व्याख्येवर सुद्धा, पाश्चात्यांच्या व्याख्येवर सुद्धा बऱ्याच वेळेस प्रश्न आलेला आहे. म्हणून मुळातून या पाश्चात्याच्या इंग्रजी व्याख्या अभ्यास करणे, पाठ करणे आणि ते समजून घेणे महत्त्वाचं आहे. यामध्ये बऱ्याच काव्याचे लक्षणं, काव्याची वैशिष्ट्ये, काव्याचे निकष, काव्याचे तत्त्वे आलेले आहेत. आणि याचा विचार तुम्ही सर्वांनी अशा पद्धतीने करण्याची गरज आहे. आणि आपण आता उद्याच्या तासाला आपण वेगळ्या घटकाचा विचार करणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.